इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ येथील एका महिलेने आपल्या वाहनावर महाराष्ट्र विधानसभेच्या आमदार असल्याचा लोगो लावत आपल्या 2 स्वीय सहाय्यकांच्या माध्यमातून अनमोल सिंह या व्यक्तीची पिस्टल आणि परवाना काढून देण्याच्या नावाखाली 5,20,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी बोगस आमदार वंदना मिश्रा आणि तिचे 2 स्वीय सहाय्यक अभिषेक आणि फिरोज या तिघांविरोधात अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंबरनाथ, बदलापूर शहरांमध्ये गेल्या काही वर्षात सरकारी खात्यात वरिष्ठ पदावर असल्याचे भासवत तरुणांना सरकारी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली करोडो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे। तर अनेकदा तोतया पोलिसांकडून नागरिकांना रस्त्यावर लुटण्याचे प्रकार समोर आले आहेत। मात्र आता चक्क आमदार असल्याचे सांगत अंबरनाथमधील एका महिलेने एका व्यक्तीची चक्क 5.5 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। अंबरनाथ पश्चिम येथील नवरेनगर मोहन सबरबिया परिसरात राहणारे व्यावसायिक अमोल कुमार सिंह वय वर्ष 44 यांच्या त्याच परिसरात राहणाऱ्या वंदना मिश्रा त्यांनी आपल्या वाहनावर आमदार असल्याचा लोगो लावत त्या आमदार असल्याचे त्यांनी सिंह यांना सांगितले होते। त्यामुळे सिंह यांना पिस्टलचा परवाना हवा असल्याने त्यांनी बोगस आमदार वंदना मिश्रा यांच्याकडे पिस्टल तसेच त्याच्या परवान्याबाबत विचारणा केली होती। त्यावर मिश्रा यांनी अभिषेक आणि फिरोज नावाचे 2 व्यक्ती त्यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत त्यांचा सिंह यांच्यासोबत परिचय करून दिला। त्यानुसार सिंह यांनी फेब्रुवारी ते जून 2023 या काळात जय अंबे ट्रेडर्स कंपनीच्या इंडसइंड बँक खात्यातून आरोपी बोगस आमदार वंदना मिश्रा यांच्या इंडसइंड खात्यात एकूण 5,20,000 रुपये पाठवले। मात्र 5.5 लाख रुपये देऊनही पिस्टल आणि त्याचा परवाना मिळत नसल्याने सिंह यांनी आरोपींकडे आपले पैसे मागितले असता त्यांना धमकी देण्यात आली। त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनमोल सिंह यांनी बोगस आमदार वंदना मिश्रा आणि तिचे 2 स्वीय सहाय्यक अभिषेक तसेच फिरोज यांच्या विरोधात अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। यामध्ये आमच्याकडे अनमोल कुमार दीनानाथ सिंग यांनी काल आमच्याकडे फिर्याद दिली की त्यांना वंदना मिश्रा नावाची महिला अभिषेक सिंग यांनी त्यांना एक वेपन म्हणजे लायसन्स आणि एक वेपन मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी 5,25,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे। सदर प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला 420-419 प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि 2 इसमांना आम्ही चौकशी कामी ताब्यात घेतलेला आहे। तर आमदार हा असा प्रकार काय आला त्याच्यामध्ये? आमदाराचा प्रकार म्हणजे त्यांनी ते घेताना त्यांनी सांगितलं त्यांना की मी आमदार आहे असं भासवलं त्यांना की मी आमदार आहे, मी तुमचं काम करून देते। आणि त्यांच्या जी गाडी त्या इनोवा 108 नंबर 1008ची वापरत होत्या त्याच्यावर तो लोगो त्यांनी दाखवला की हे माझा आमदारकीचा लोगो आहे। याच्या अगोदर त्याच्यावरती काय गुन्हा? त्यांच्यावर एक 4-5 गुन्हे साकानाका पोलीस स्टेशनला दाखल आहेत। तर ही महिला राहते कुठे आणि काय? सध्या मोहन सबरबियामध्ये राहते। मूळची ती उत्तर प्रदेशातली आहे आणि तिचं निवासस्थान आहे ते साकानाका हद्दीमध्ये मुंबईमधली आहे। हल्ली मुक्काम तिचा अंबरनाथमध्ये मोहन सबरबिया फेज 4 मध्ये राहते।